अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा सर्वात आवडतीचा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील अत्यंत प्रभावी असणारा एक एंजल नंबर मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, तुम्ही नेहमीच मला कमेंट्स करता किंवा बऱ्याच वेळा जेव्हा तुमचे फोन्स असतात तेव्हा एकच गोष्ट, ताई माझी ही इच्छा पूर्ण होत नाहीये, मला नोकरी मिळत नाहीये, घरात सुख नाहीये, जवळ पैसा येत नाहीये, पतीची प्रगती होत नाहीये, मुलांना यश मिळत नाहीये, कर्जातून मुक्तता होत नाहीये। बघा, प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि ती इच्छा सतत अपूर्ण राहत असते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अत्यंत प्रभावी एंजल नंबर सांगणार आहे जो फक्त 9 सेकंदात तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करेल। बघा, कुठल्याही प्रकारचं युनिवर्स नाहीये, थँक्यू युनिवर्स नाहीये, खूप काही खर्च नाहीये, पूजापाठ नाहीये, मंत्रस्तोत्र नाहीये, काहीच नाहीये। फक्त यासाठी तुम्हाला लागणार आहे एक पेन आणि त्याच्यासोबत एक कागदाचा तुकडा। एक पेन आणि एक कागदाचा तुकडा, ह्या दोन गोष्टींनी आपल्याला 9 सेकंदात आपली इच्छा पूर्ण करायची आहे। आता सगळ्यात पहिले जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय आपल्याला एका योग्य वेळी करायचा आहे, म्हणजे योग्य टायमावर करायचा आहे। आणि या उपायाचा जो टायमिंग आहे तो बरोबर 9:09 सकाळी करत असाल तर सकाळी 9 म्हणजे 9:09। जर तुम्हाला रात्री करायचं असेल, सकाळी तुम्ही कामासाठी बाहेर पडत असाल, संध्याकाळी तुम्ही येत असाल तर हा उपाय तुम्ही रात्री करू शकता। रात्री जरी तुम्ही करत असाल तर 9:09। ठीक आहे, पुन्हा एकदा ऐका, हा उपाय तुम्ही आता तुम्हाला सांगणार आहे तो 9:09 करायचा आहे आणि रात्री जरी करत असाल तरी तो 9:09 करायचा आहे। 9 हा अंक नवग्रहांशी निगडीत आहे, 9 हा अंक शुक्र ग्रहाशी निगडीत आहे, 9 हा अंक गुरु ग्रहाशी निगडीत आहे। बऱ्याच वेळा इच्छा पूर्ण होत असताना तांत्रिक शास्त्रात बघितलं तर ग्रह आडवे येतात, काही ग्रह अस्थिर होतात। जर काही ग्रहांची समस्या असेल तर 9 या अंकाने ती सुटली जाईल। शिवाय 9 आणि 9 हा अंक जो आहे तो इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो। लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जेवढे एंजल नंबर बनवलेले आहेत त्यामध्ये 9 हा अंक आपल्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही आपल्या गोष्टी अपूर्ण असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी हा 9 अंक सर्वात प्रभावी मानला जातो। आता तुम्हाला हा उपाय कुठल्याही 9 तारखेपासून करायचा आहे। कुठलीही महिन्याची 1-9 तारीख घ्यायची, कुठल्याही महिन्याची 9 तारीख घ्यायची। आता जुलै महिना आपला गेलेला आहे, जो ऑगस्ट महिना येईल त्या ऑगस्ट महिन्यातील जी 9 तारीख असेल त्या 9 तारखेपासून या उपायाची सुरुवात करायची। पुन्हा एकदा सांगते, सकाळी करणार असाल किंवा अगदी संध्याकाळी पण करणार असाल, म्हणजे रात्री पण करणार असाल तर 9:09 झाले की तेव्हाच हा उपाय करायचा। त्याच्या थोडंसं अगोदर 9:09 थोडंसं अगोदर ही एक क्रिया करून ठेवायची। काय करायचं, वहीचं जे पेज घेतलेलं आहे त्या पेजवरती एक चौकोन काढायचा। मी तुम्हाला दाखवते अगदी त्या पद्धतीने। छान असा चौकोन काढायचा। चौकोन काढल्यानंतर त्या चौकोनाच्या 4ही कोपऱ्यांना तुम्हाला 9 हा अंक लिहायचा आहे। 9999999। ठीक आहे, 4ही कोपऱ्यांना तुम्हाला 9 म्हणजे 9 हा अंक काढायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मध्यभागी सुद्धा हाच अंक काढायचा आहे। हा बघा, मध्यभागी सुद्धा तोच अंक काढायचा आहे। आता हा अंक काढल्यानंतर त्याच्या खाली, या अंकाच्या खाली तुमची जी काही इच्छा असेल, ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे। आता समजा मी नोकरीसाठी करतेय, माझ्या पतीच्या नोकरीसाठी करते किंवा माझ्या नोकरीसाठी करते, तर तुम्हाला बरोबर या मधल्या 9च्या खाली लिहायचं आहे, मला मनासारखी खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे।
मी खूप खुश आहे. बघा मी इथे लिहिलेलं आहे, मला खूप चांगल्या पगाराची चांगली नोकरी मिळालेली आहे आणि मी खूप खुश आहे. समजा तुम्ही हा उपाय करत आहात कर्जमुक्तीसाठी, तर तुम्हाला लिहायचं आहे, माझ्यावर असणारं सर्व कर्ज नील झालेलं आहे आणि मी कर्जातून मुक्त झालेलो आहे. तुम्ही विवाहासाठी करताय तर तिथे लिहायचं आहे, मला हवा त्या ठिकाणी माझा विवाह जुळलेला आहे आणि मी खूप खुश आहे. तुम्ही संतान प्राप्तीसाठी करताय तर तुम्हाला लिहायचं आहे, मला संतान प्राप्तीचा योग हा आलेला आहे आणि मी खरंच खूप खुश आहे. समजा तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या मुलांच्या कुठल्या गोष्टीसाठी, माझ्या मुलांची प्रगती होत आहे, माझ्या मुलांना भरभरून यश मिळत आहे, मी खरंच खूप खुश आहे. असं फक्त तुम्हाला पॉझिटिव्हिटीने पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन इथे तुम्हाला तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे. लिहिल्यानंतर काय करायचं आहे, तर याची तुम्हाला एक घडी करायची. असं मध्ये फोल्ड केलं की अजून एकदा फोल्ड करायचं, अजून एकदा करायचं आणि अजून एकदा 4 वेळा याची घडी करायची. किती? 4 वेळा. 4 वेळा केल्यानंतर अशी एक छोटीशी घडी तयार होईल. आता या छोट्याशा घडीवर सुद्धा मागून आणि पुढून, इकडनं आणि या बाजूने सुद्धा, दोनही बाजूनी पुन्हा तुम्हाला 9 म्हणजे 99 हा अंक जो आहे तो पुन्हा तुम्हाला या दोनही बाजूंनी लिहायचा आहे. ठीक आहे. आता लिहिल्यानंतर हे आपल्या हातात घ्यायचं, उजव्या हातात घ्या, त्याच्यावर असा डावा हात ठेवा आणि 9 वेळा आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण झालेली आहे असे व्हिज्युअलाइज करा. मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, मनासारखी नोकरी आहे, पगारसुद्धा खूप चांगला आहे. पुन्हा मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, मनासारखा पगार आहे, सगळं काही चांगलं आहे, खरंच मी खूप खुश आहे. मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, सर्व काही मनासारखं आहे आणि मी खरंच खूप खुश आहे. मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, सगळं काही मनासारखं आहे आणि खरंच मी खूप खुश आहे. पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला याला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक 5 मिनटं 9999 हा अंक तुम्हाला उच्चारत राहायचा आहे. लक्षात ठेवा, या कागदावर जे लिहायला सांगितलेलं आहे ते तुम्हाला 9 वाजताच लिहायचं आहे. 9 वाजता वगैरे तुम्ही लिहून ठेवा, पण 9 वाजून 9 मिनटं झाले, 9 वाजून 9 मिनटं झाले की त्याच्यानंतर हा कागद हातात ठेवायचा आणि बरोबर त्या 9 वाजून 9 मिनिटांनीच या कागदाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचा. तुम्ही हे 9 तारखेपासून कराल, 9 वाजून 9 मिनिटांनी कराल. लक्षात ठेवा, त्या 9 तारखेपासून पुढचे 9 दिवस रोज ही क्रिया करायची. ज्या दिवशी तुम्ही सकाळी केलंय 9 दिवस सकाळीच करा. जर तुम्ही रात्री करत असाल तर 9 दिवस रात्री करा. एकाच टायमाला 9 वाजून 9 मिनिटांनी तुम्ही या कागदाला, या तुमच्या इच्छेला, या 9 अंकाला तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहिलात. तुम्हाला सांगते 9 दिवस खूप झाले, 9 तास खूप झाले. 9 मिनिटांमध्ये सुद्धा तुमची कठीण असणारी इच्छा जी आहे ना ती पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. हा खूप प्रभावी एंजल नंबर आहे. पुन्हा एकदा सांगते, ग्रहांशी निगडीत असणारा आहे, एंजल नंबर आहे जो खास इच्छा प्राप्तीसाठीच बनवलेला आहे. ज्यांच्या आयुष्यातून कुणी दूर गेलेलं आहे, कोणाला नोकरी मिळत नाही आहे, विवाह जुळत नाही आहे, काही हरवलेलं आहे, काही सापडत नाही आहे, ती काहीही असेल ते मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.